सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड प्रचंड व्हायरल होतोय, तो म्हणजे गिबली स्टाईल इमेज। सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या चॅट जीपीटीनं हे एक अनोखं फीचर लॉन्च केलंय। चॅट जीपीटीच्या या फीचरनं लोकांना अक्षरशः वेड लावलंय। त्यामुळे सध्या इंटरनेटवर असलेले सर्वात ट्रेंडिंग फीचर आहे। या फीचरचा वापर करत युजर्सनी मग त्यात राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आणि सामान्य लोकांपर्यंत सर्वांनीच या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज शेअर करायला सुरुवात केली आहे। पण मग हे गिबली आहे तरी काय आणि ते इतकं ट्रेंडिंगला का आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। आता खरं तर गिबली हा जपानचा एक ॲनिमेशन स्टुडिओ आहे। हा स्टुडिओ ॲनिमेटेड फिल्म्स बनवतो। गिबली स्टुडिओच्या काही फिल्म्सला ऑस्कर सुद्धा मिळालाय। या स्टुडिओची स्थापना 1985 मध्ये जपानमधील 3 प्रसिद्ध व्यक्तींनी केली होती, हायाओ मियाझाकी, इसाओ ताकाहाता आणि तोशिओ सुझुकी। या स्टुडिओचं नाव गिबली हे इटालियन टोही विमान कॅप्रोनी CA309 गिबलीवरून घेतलंय। गिबली या इटालियन भाषेतील शब्दाचा मराठी अर्थ होतो सहारा वाळवंटातून वाहणारा गरम वारा। म्हणूनच सोशल मीडियावर गिबली वारे वाहू लागले असतील। असो, दुसऱ्या महायुद्धादरम्यान इटालियन स्काउटिंग विमानांशी संबंधित हा शब्द आहे। मियाझाकी यांनी विमानं आणि इटलीवरील त्यांच्या प्रेमामुळे स्टुडिओचं नाव गिबली असं ठेवलं। आता गिबली स्टुडिओच्या फिल्म्सच्या युनिक प्लॉट्स आणि व्हिज्युअल स्टाईलमुळे ॲनिमे चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत आणि त्यामुळेच लोक या ट्रेंडसाठी वेडी झाली आहेत। एकेकाळी आणि आज सुद्धा गिबली स्टुडिओमध्ये सीन ॲनिमेशन आर्टिस्ट स्वतःच्या हाताने ड्रॉ करतात आणि त्यामुळे त्यात आणखी जिवंतपणा येतो। पण ओपन एआयने चॅट जीपीटीच्या आणलेल्या नवीन अपडेटमुळे एका कमांडवर आपल्या साध्या फोटोचं गिबली आर्ट तयार होतं। 25-26 मार्च 2025च्या आसपास हा अपडेट रोल आउट झालाय। या अपडेटने एक प्रगत नेटिव्ह इमेज जनरेशन क्षमता आणली, ज्यामुळे युजर्स आपले साधे फोटो स्टुडिओ गिबलीच्या आयकॉनिक स्टाईलमध्ये बदलू शकतात। जर तुम्हाला पण तुमचा फोटो या स्टाईलमध्ये हवा असेल तर सिंपल आहे, chatgpt.openai.com वर जा आणि लॉग इन करा। हे एक नवीन फीचर आहे जे तुम्हाला तुमचा फोटो गिबली स्टाईलमध्ये बदलायला मदत करेल। आता प्रॉम्प्ट बारमध्ये 3 बिंदू दिसतील, त्यावर क्लिक करा आणि इमेज हा पर्याय निवडा। तुमचा आवडता फोटो त्यात अपलोड करा। चॅट जीपीटीला कळेल असा प्रॉम्प्ट देखील टाईप करा, मग एंटर दाबा आणि थोडी वाट पहा। काही सेकंदात किंवा जास्तीत जास्त एका मिनिटात तुमची गिबली फोटो तयार होईल। मग वाट बघू नका, सर्वांसारखं पोस्टून टाका। सध्या हजारो युजर्स चॅट जीपीटी वापरून गिबली स्टाईल फोटोज तयार करतात आणि सोशल मीडियावर काही जणांनी जरी फॉलो केला तरी तो ट्रेंड सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वणव्यासारखा पसरतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चॅट जीपीटीच्या गिबलीची भुरळ पडली आहे। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा गिबली स्टाईल फोटो X वर शेअर केलाय। तसंच अनेक बॉलिवूड चित्रपटांमधील फिर हेराफेरी, बाहुबली, भूल भुलैया आणि शाहरुख खानच्या जगप्रसिद्ध दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे यातील काही दृश्यांनाही गिबलीमध्ये कन्वर्ट केलंय। पण यावरूनच एक वाद सुद्धा सुरू झालाय, तो म्हणजे गिबली स्टुडिओचे फाउंडर हायाओ मियाझाकी यांचे एक स्टेटमेंट गिबलीच्या ट्रेंड नंतर व्हायरल होतंय। 2016ला त्यांना एक AI निर्मित ॲनिमेटेड व्हिडिओ दाखवण्यात आला होता। ते पाहून ते नाराज झाले होते। ते म्हणाले होते, ज्याने कोणी हे बनवलंय त्यांना मानवी वेदना आणि भावनांची जरा सुद्धा कल्पना नाही। मी माझ्या आर्टमध्ये अशा टेक्नॉलॉजीचा वापर कधीच करणार नाही। हा जीवनाचाच अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली होती। कला आणि AIने निर्माण होणारी कला यात फरक आहे। AI हे भविष्य जरी असलं तरी कोणतेही आर्टिस्ट एवढं परफेक्ट होऊ शकणार नाही। एक आर्टिस्ट अंतरात्म्याशी संवाद साधून अनुभवातून भावना व्यक्त करून कला निर्माण करतो, तेव्हा त्यात एक अदृश्य जीवनाचा स्पर्श असतो। त्याचा दृष्टिकोन आणि त्याचं स्पिरिच्युअल कनेक्शन त्या कलेशी जोडलेलं असतं। ते एका प्रॉम्प्टनं निर्माण होऊ शकणार नाही आणि झालं तरी ते नेहमी कृत्रिमच राहील, नाही का? आता तरी सुद्धा तुम्हाला तुमचा फोटो गिबली स्टाईलमध्ये बनवायचा असेल तर काही फ्री अटेम्प्ट नंतर तुम्हाला चॅट जीपीटीचं प्रीमियम व्हर्जन घ्यावं लागेल। त्याचं मंथली सबस्क्रिप्शन 1700 रुपये। 1700 रुपये एक ट्रेंड फॉलो करण्यासाठी तुम्ही देत असाल, जियान है आप। अशाच ट्रेंडिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।